आता गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत आहेत तर सगळे सणवार सुरू होतील आणि यात प्रसाद म्हणून देण्यात येणारे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। या प्रसादामध्ये ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरचा वापर होत असल्याचा दावा नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केलेला आहे। या रसायनाचा वापर प्रामुख्याने पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये केला जात असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। या रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचा दावा करत प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करून अहवाल येईपर्यंत अशा पदार्थांच्या वापरावर तातडीनं बंदी घालावी अशी मागणी पाटील यांनी महापौरांकडे केली आहे। आपल्या सर्वांच्या या माध्यमातून मी मुंबईकरांना सांगू इच्छितो की या प्रसादाचं एक चांगलं स्वरूप येण्यासाठी त्याच्यामध्ये ऑरामाइन नावाचं रासायनिक रसायन मिसळलं जातं। पण हाच पदार्थ मुंबईकरांच्या भविष्यात कर्करोग म्हणा किंवा किडनीचे आजार म्हणा यासाठी फार धोकादायक असू शकतो। त्या अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये मी मुंबईच्या महापौर सौ रितू तावडे यांना पत्र लिहिलं आहे की उत्सव काळामध्ये जो काही प्रसाद दिला जाईल त्या प्रसादाची पूर्णतः तिथे खात्री करून घ्या। तो प्रसाद हा ऑरामाइन मुक्त असेल याची खात्री करा आणि तरच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करा अशा सूचना किंवा असा ठरावाचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेमध्ये तिथे मंजूर व्हावा, जेणेकरून आपल्या मुंबईकरांना, मुंबईतल्या बालकांना, युवकांना भविष्यात कोणते आजार, कर्करोग असो, किडनी रोग असो किंवा संबंधित आजार असो याचा सामना करावा लागणार नाही।